तर मित्रांनो हे राहतो इकडे, इकडनं काढ, इथं दाखव. पप्पा कुठे गेलता आता? ऑर्डर द्यायला. काय केलं पप्पानी? गाडीवर पडला. हे इकडनं घे जरा, इकडनं घे. तर आता काय काय झालंय, किती लागलंय तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो. झालं काय, आपण कोंबोची ऑर्डर घेऊन बरेच ठिकाणी गेलो. हे बघा पिशवी, गाडी पण तुटली थोडी, इंजनला पण तुम्हाला सांगतो ऑइल हे आलं, हे घड्याळ फुटलेलं, हे समजा दाखवतो लागलंय कुठं कुठं कसं झालं, काय ऐकायचंय तुम्हाला? मला कस तरीच होत. दाखवतो पहिले काय काय झालंय. हा हे बघा आपलं घड्याळ हे तुटलं, हे बघा दाखव घड्याळ. बघा हे पेन वगैरे असं हे फुटलं, घड्याळ फुटलं. हे तर झालं, हे झालं. नंतर इकडं बघा किती लागले होते. हे तर ह्या बोटाला तुम्हाला सांगतो पूर्ण हे कातडं असं निघलेलं निघलेलं आहे. इकडं बघा इथं बघू शकता, बघा इकडं एवढं लागलं. नंतर बघा इकडं बोटाला, इकडं हाताला इथं खरचडलं, एवढं कापलंय, डायरेक्ट फाटलंय. इकडं बघू शकताय तिथं एवढं लागलं. आता सांगायचं काय विषय, तर इथं पॅन्ट दाखव राजू, पॅन्ट फाटली. का तर कुठे आता पॅन्टीचा काय उपयोग नाही, तुम्हाला गुडघ्याला लागलेलं दाखव. ये इकडे. असं तसं पॅन्टीचा काय आपल्याला उपयोग नाही. आणि कसं झालं काय तुम्ही विचार करत असताना सांगतो मी काय झालं काय नाही. ते पॅन्ट आपण फाडूया अशी. तरी ऑर्डर द्यायला गेलाय 2 जागेवर लागून. इथं एवढं लागलं. हा बघितलं का? थांब 1 मिनिट. हा इकडं लागलं, तिकडे पण लागलं. आता तिकडं नॉर्मल लागलं असं. ही एवढं लागलं, हे तुम्हाला सांगतो, हे बघू शकता. पण ऑर्डरही तुम्हाला सांगतो आपल्या होत्या जवळजवळ 9-10 होता. ही ऑइल लागले डिकीतलं, समजा तेल लागले. कारण आपले ज्यावेळेस स्कूटी पडली त्यावेळेला तुम्हाला सांगतो त्यातलं ऑइल जवळजवळ अर्धा लिटर बाहेर पडलं, थोडं तुटलंय. हा तर ही पिशवी सांगली. का झालं काय आता सांगतो. गाड्यावर फेट्यावर तुटलं. आता ये इकडं, इथं थोडं बसू दे. गाडीला काय झालं दाखवू का आधी, मग सांगू का कसं झालं काय. या इकडे उघड ग. किती दुखत असं होते, किती खर्चटलंय ते. हो का, हे गाडीचं एवढं हिथून असं, बघा इथं एवढं, आणि बघा इथनं आता असं आल्यानंतर हे ऑइल समजा गाडीचं ऑइल, बघा हे समजा ऑइल आहे, बघितलं ना. बघा हे आतमधलं इंजन मधलं समजा ऑइल इकडं. चला आतमध्ये. पप्पाला काय झालं, या इकडं आतमध्ये. बरं ते थोडक्यात लोकेशन बघताय चालू गाडीवर, तर हलवून घ्यायची ना. एवढी फॅमिली माझ्या जीवावर आहे मित्रांनो, बघितलं का. इकडे या, दार लाव. तर बाकीचा तुमचा आशीर्वाद आणि सपोर्ट तर आहे. आपले प्रोडक्ट वगैरे भरपूर कस्टमर घरी येतात, घेऊन जातात. इकडं नवीन माल आपण भरलेला आहे, बघू शकता सोना हर्बल. इकडं मेहंदी पण कच्चटून रात्री माल आणलेला आहे आपण स्वामी समर्थ आशीर्वादाने. इकडं पण कंडिशनर आणि इकडं फुल शॅम्पू बघू शकताय. हे असं तुम्हाला सांगतो. आणि इकडं आपण ह्यामध्ये देतोय सामान वगैरे, मसाला टाकायचा राहिला आहे हा बरेच, आणि आपले पॅकिंग पण बरेच राहिलेत मित्रांनो आता द्यायच्या. आलीच का बरं. शॅम्पू बारामतीमध्ये का पुण्यात कुठं आलं? बारामतीचं संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर. कसं पडलो तुम्हाला GPS signal lost. सांगतो मी. 1 मिनिट. मोबाईल पण आपला तुटलेला आहे, तर तुम्ही म्हणता कुठं तुटला. पुढचं तुम्हाला सांगतो समजा फुटलंय, पाठीमाग पण घसरलाय. आता झालं काय, ऑर्डर घेऊन आपण गेल्यानंतर एका लेडीजने तुम्हाला सांगतो मला म्हणले, सोमा दादा मी नवीन आहे म्हणले, इथं मला काय केलं काय माहित नाही.
मला सरळ सिंपल म्हणले असते ना अशा अशा ठिकाणी या तुम्ही, मला बारामतीतलं खडा कोपरा मला माहित आहे. कारण आपण प्रॉपर्टीचं करतो, ब्रोकरिंग करतो, समजा करतो, म्हणून जागा नाही मालक सुद्धा मला माहिती आहे. मी त्यांना विचारतो की बाबा पत्ता कुठे आहे तुमचा, मला व्यवस्थित सांगत आहे. ती म्हणते मी नवीन आहे, फक्त मला माहिती आहे पांढरी कंपनी एवढं. तेव्हा पांढरी कंपनी कुठं धाराशिव बाग म्हणली, इकडे या तिकडे या फिरव. मला म्हणलं लोकेशन पाठवा. तुम्हाला काय सांगता येईल, इंदापूर रोड म्हणतोय का बेगवान रोड म्हणतोय का काय सांगा ना. मग मी काय केलं, असं मोबाईल ठेवूनच बोलतो. लोकेशन काढलं कुशालाच आणि हसताय तुम्ही. लोकेशन वरती तुम्हाला सांगतो गेल्यानंतर तवर तिचा मोबाईल पडला स्विच ऑफ. मोबाईल बंद पडल्यानंतर तुम्हाला सांगतो बरंच वेळ तिथं थांबलो. आता मला 15 मिनिटाला अकाउंटला पेमेंट येते, एवढा माल खपतो ही समजा. फक्त मी का गेलो तिथवर एवढं होऊन पण की एखाद्या लेडीजला तुम्हाला सांगतो आपली सर्व्हिस पोचणं हे महत्वाचं आहे. बिझनेसमध्ये उतरलंय ना, ह्या गोष्टी चलत राहत्यात होत्यात म्हणून डगमगायचं नाही, हारायचं नाही. त्यांचे 4-500 कॉम्बो घेतला एक त्याने, पण ती माझ्यासाठी महत्वाचं होतं. कस्टमर एखादं लागलं असतं पहिले दवाखाना घरी येणं नको हे तसं नाही. माझ्याकडून बुक करायचं राहिलं आहे, आपण तुम्हाला सांगतो तिथवर गेलो, त्यांचा मोबाईल स्विच ऑफ पडलं तरी लोकेशनला पोहोचलो, बराच वेळ थांबलो. परत त्यांचा मेसेज पडला, मी कॉल केला, म्हणले थांबा तिथंच या. तिथं गेल्यानंतर ती म्हणल्या काय झालं. मग जेव्हा त्यांनी तुम्हाला समजे लागलेलं हे ती एवढा जीव तळमळला त्या लेडीचा. ती म्हणल्या चला दादा आपण मेडिकलला जाऊ. म्हणलं नको ताई काय नाही झालं, एवढं काय नॉर्मल, ही काय नॅचरल गोष्टी होत राहतात. म्हणलं माणूस कधी पडल्यानंतर पडतो उठतो ही जीवन ठेस ठोकर हे खायचं असते. मग ही काय एवढं विशेष नाही. मग ते म्हणल्या मेडिसिन लावा दादा. ते हात असं घेतला, बघितलं हे तिकडनं, सॉरी म्हणल्या माझ्यामुळं तुम्हाला एवढं हे झालं नाही. म्हणलं हे कसं असतंय, होणाऱ्या गोष्टी चुकत नसते. मग पडलो कसं सांगतो तुम्हाला. आता लोकेशन काय झालं, असा रस्ता होता हवेने आणि इकडं वळायचा होता, पण लोकेशन मधनं दाखवलं. आलं म्हणलं वस्तीवर राहतात काय की हिथंच जवळ पिंपळे. मग मी एक हातात मोबाईल एक हातात स्कूटी आणि असं मग लोकेशन बघत चाललो होतो फास्ट. आणि अचानक तुम्हाला असा टर्न होता असा आडवा. मग अचानक एका मी पुढं बघितलं, मला समजा तुम्हाला सांगतो असा खड्डा मोठा दिसला खाली. खड्डा म्हणजे असा समजा उतार आणि तिकडे ऊस आणि त्या असा टर्न होता. जी खड्ड्यात जायचं ती जागेवर लोकेशन बघून मी पुढला ब्रेक मारला. अशी गाडी झाली हंडे असं जे घसरत तोंडावर पडलो, जवळजवळ असं घसरत फरफटत मी पुढे गेलो. गाडी गेली, आपले प्रोडक्ट खाली पडले. तिथंच ती थोडे लोक राहत होते, ते आले पळत. त्यांना सांगतो त्यांनी ते प्रोडक्ट उचललं, मला उचललं, गाडी उचलली, बघितलं ऑइल बरंच सांडलं तिथं. हे थोडी वेळ थांबलो, त्यांना म्हणलं काय नाही नॉर्मली. म्हणलं चला व्यवस्थित चेक केलं, कुठं म्हणलो फिलो काय की तसं नाही. ती महत्वाच्या गोष्टी ती बोललं नाही, खर्चटलं म्हणजे किरकोळ आहे. चला म्हणलं पुन्हा उठलो, पुन्हा आपल्या मार्केटला आणि बिझनेसला लागलो. गेलो त्या लेडीच्या घरी, तसं झालं. त्यांना ते प्रोडक्ट तिथून रुई गावात आलो. रुई गावात एक प्रत्यक्ष शॉप म्हणून तिथं गेलो, त्या ताईंना दिलं आणि त्या अगोदर महालक्ष्मी टेक्सटाईलला दिलं. परत त्याला एक जणाला कल्याणी कॉर्नरला एक किट दिलं, मग कॉम्बो दिला. परत त्याला महादेव मंदिर पैसे गेलो, त्यांना एक कॉम्बो दिला. सकाळ एक कसब्यात दिला, एक KFC पैसे दिला आणि बऱ्याच ऑर्डर. आता 2-4 ऑर्डर राहिले, ते वाट बघून मला लागले, मला वेळ गेला. त्यामुळे बाकीच्या लेडीज तुम्हाला सांगते म्हणले दादा उशीर झाला, आता आमचं दुकान पण सुटलं, आम्ही चालू, सकाळ आम्हाला द्या. बारामतीत कोणाला तरी हे लागलं प्रोडक्ट तर आपल्याकडे अवेलेबल आहे. आपण हे 1686 रुपयाला आहे पूर्ण किट. 5 प्रोडक्ट आहे, तर डिस्काउंट देऊन 11% डिस्काउंट करून आपण ते देतोय 1500 रुपयाला. त्यामध्ये कंडिशनर आहे, स्प्रे आहे, मेहंदी आहे, परत हे बघितलं असं ऑइल वगैरे आणि शॅम्पू एक आहे. असं 5 प्रोडक्ट आपल्याकडे अवेलेबल आहे. माल संपला 2 दिवसात तुमच्या आशीर्वादाने. अजून 2 लाखाचा माल मागवलाय, रात्री मागवलाय. आणि हे आहे ओरिजिनल सोना हर्बलचं तेल आपल्याकडे. त्याचा कोंबो घेतला तर तुमची केस गळणं, खाज, कोंडा, फेंडा
ह्या गोष्टी पूर्ण नष्ट होणार आहे. केसाला वाढ आणि चमक, केस फुटे समजच बंद होत त्याच्यावर. माझ्या बायकोने पहिलं बघितलं ते केस दाखव ग तुझं वेणी घातलं इथवर केस हिची लांबली म्हणून मी घेतलं. माझ्याकडे लय जण आले की तुम्ही प्रोडक्ट आमचं घ्या, कुठं रेश आमरोज कुठं काय माणसं जोडायचं, एकही घेतलं नाही 15 वर्षात. हेच काय घेतलं, हे नॅचरल माझ्यासमोर माझी माणसं आहेत, माझ्या माणसाने बनवलेलं आहे. सोनाताईंचं तुम्हाला सांगतो शून्यात नवीन निर्माण केलं. जेव्हा चहा विकत होता 2 रुपयापासून कमाई होते, बेकार परिस्थिती, तेव्हा आम्ही संधी एकत्र होतो. ते आपल्याकडे येत होते, जुने व्हिडिओ बघा युट्यूबला, तेव्हापासून आपलं रिलेशन मध्ये आम्ही त्यांची ऑल फॅमिली, मी आमचं ऑल म्हणजे घरातली फॅमिली असल्यासारखी ती मला. आज कुठतरी त्यांचं चांगलं झालं, भारी वाटतंय. फक्त फरक एवढा असतो मित्रांनो, त्यांची जी भावकी असते घरची असते ती, त्यांना चांगलं झालं तर वाईट वाटतं आणि वाईट झालं तर हसू रडू येतं, म्हणजे अशा गोष्टीत. आणि आपलं फक्त एवढंच असतं की नातं झालं, चांगलं झालं तर आपल्याला आनंद आहे, दुःख झालं तर दुःख आहे. फक्त त्यांच्या पाहुण्या रावळात म्हणजे त्यांच्या सांगण्यात ना आलं की लय जायला लागले आमच्या, तर चांगलं झालं तर त्यांना दुःख होतं आणि वाईट झालं तर हसू येतं. फरक एवढाच आहे परक्यात आणि आपल्यात. माणसं ओळखायची का कुणी कोणाचं या जगामध्ये नाही, पैसे तर सर्वस्व आहे, काय नाही. स्वामी समर्थ पाठीमागे आणि तुमच्यासारख्यांचा आशीर्वाद. बरं आता हे समजा झालं. आपला आयसाईड मसाला पण चालू 800 रुपये किलो. आज पण ऑर्डर आले, पण आज काय मला टाकणं झालं नाही, 10 इथंच वाजले. आणि सर्वांचं प्रोडक्ट पोच केलं जाईल काय म्हणत नाही, पण 1-2 दिवस ऑर्डर एवढं कॉल येतात, उठल्यापासून कॉल एवढे येतात मित्रांनो, बेकार कॉल. केले नाही अजून. माझी बायको जसं ही चालू केलं, ओपनिंग केलं ना, खोटं वाटेल तुम्हाला. आम्ही रोज बाहेरनं जेवण आणतोय आणि जेवतोय. लेकरं माझी तुम्हाला चहा नाश्त्यावर जाते, रोज हॉटेलचं जेवण आहे. आज सुद्धा स्वयंपाक केला नाही. एक पूर्वी काल 9,000 ठेवलं, तिला करायला लागली, काढली, नको बाबा मला हे पैसे घेऊन बघलेलं हो, तुला सुधारा नाही, उलट्या सुलट्या खायला असं व्हायला लागलं. पण भरपूर रिस्पॉन्स आहे ह्याचा आणि रिझल्ट पण आहे भरपूर. म्हणजे सांगतो काय, 1 लाखाचा माल 2 दिवसात विकून पुन्हा 2 लाखाचा घेतलाय. पांडवकड पण दिलाय नेमक प्रोडक्ट, त्याला पण सुताला लावून दिलाय. कर म्हणलं. मसाला पण आहे आपला, ब्रोकरिंग करतो, खरेदी विक्री जमिनीचं ह्याचं रोमांचं ते पण आहे आपलं. युट्यूब तर आहे, तुम्ही बघता आपल्या सोमनाथ वाघमारे कॉमेडियन, इंस्टाला सोमनाथ वाघमारे 93 आणि फेसबुकला पण सोमा प्रियंकाचे ब्लॉग आणि पेज पण आहे आपलं. म्हणजे एवढं ह्याच्यातून चलतं. उद्या पहाटे उठून राहतो, आज रात्रभर आम्ही सर्वांचे ॲड्रेस लिहिणार आणि उद्या सर्वांचा माल कुरिअर पोस्टाला काय पडेल ते पडेल. स्पीड टू जेट 100 ऑर्डर आलेले आहेत. बाकीचं इथं फुल रिस्पॉन्स आहे. अख्ख्या बारामतीतून सूर्यनगरीमध्ये लेन नंबर 4ला सह्याद्री अकॅडमी समोर आपला ॲड्रेस आहे. जयश्री कॉम्प्लेक्स पहिलेच घर आहे ग्राउंडला. इथे यायचं, बिंदास घेऊन जायचं. ज्यांना वाटतं की बाबा आपल्याला घरी जाणं होत नाही, त्यांनी मला लोकेशन फक्त पाठवा, ॲड्रेस टाका, वेळ भेटला तुमच्याकडे आलोच मी घेऊन. बारामतीत प्रत्येक घरोघरी बाटली मी पोचवणार आहे. सोनाताईंना फुल सपोर्ट आहे माझा, करतोय इथून पुढं करणार. काहीतरी गोष्टी असते त्यामुळे करतोय मी अशा गोष्टी. आणि ह्यातनं पण आपल्याला पण इन्कम चांगलं राहते थोडंफार. तर डिस्ट्रीब्युटर बारामतीचं मी घेतलेलं आहे. कोणाला तर ओनरशिप पाहिजे असली किंवा फ्रँचायझी म्हणतात, फ्रँचायझी कोणाला पाहिजे असली तर मी देतो. कारण की हे बारामतीचं पूर्ण मी घेतले. आसपासच्या खेडेगाव कोणाला वाटलं की बाबा चालू आहे घ्यावं तर मी होलसेलमध्ये तुम्हाला माल देतो. भले मला 10 रुपये राहू द्या, पण तुम्हाला मी माल वगैरे देईन. तिकडनं होलसेल डायरेक्ट 2-2, 3-3 लाखाचा मी माल उचलतो. बरं ठीक आहे. बाकी सर्वांचं ॲड्रेस पत्ता आलेले आहेत. आज रात्रभर हे करतो. आणि मी असा माणूस आहे की कोणाची बाटली नाही पोचली तर पदर भरून देईन आणि डबल ना टेबल पाठवेन. हे आपलं मार्केट आहे सोमादादाचं पहिल्यापासून. जसं की मसाला गहाळ झाला, दुसरा पाठवतो खराब निघाला, तिसरा पाठवतो उंदराने तोडला, चौथा पाठवतो, नाहीच पोचलं तर डबल पैसे वापस करतो आणि नाही टेस्ट लागलं तरी वापस घेतो. म्हणून तर आपलं ब्रँड मसाला चाललेला आयसाईड काळा मसाला वाघमारे फॅमिलीचा. तसंच ही सुद्धा ब्रँड जे आहे नाही तुमच्यापर्यंत पोचलं, थोडी काळजी करणार. पुण्यावरून मागवलं, मिशोनं मागवलं, फ्लिप्सवरून मागवलं, डिस्कस झालं, पेमेंट गेलं, कॉलेज उचला ना, कधी येतं, टेन्शन घेऊ नका. माझ्याकडनं करा, खात्रीचा माणूस आहे मी, फॅमिलीतला माणूस आहे. तुम्ही माझ्या लग्नाच्या आधीपासून मला आज 3 लेकराचा बाप, 5वीला पोरगी माझी, आजपर्यंत स्वभावात बदल नाही तर आपल्या कशातच बदल नाही. म्हणून तुमच्यापर्यंत हे मी जे पोचवतोय प्रोडक्ट, ही जर नाही पोचलं त्याची भरपाई पण मी देणार.
मला फक्त प्रामाणिक माणसं लागते ते कळ ह्या गोष्टी येतात. म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचन का नाही कधी डगमगू नका किंवा घाबरू नका. आपण तुमच्या सेवेसाठी हजर आहे. बाकी तुमचं सपोर्ट प्रेम राहू द्या. आपण पण शून्यातनं आलेलो, आपलं स्वतःच इथं काही नाही, आपण गरिबीतनं आलेलो. म्हणून समोरच्याचं दुःख बघून किंवा स्वतःच्या काय म्हणते ते मोबाईल मी दे नाही कोणाला. माणूस म्हणून हे धरतीवरती जगायचं. समोरच्या दुःख बघून आपल्या डोळ्यात पाणी आलं की म्हणायचं आपल्यात अजून माणूस की जिवंत आहे. मित्रांनो मी बघा एवढं हे झालं पडलो, पण 4-5 कस्टमर करून घरी आलो निवांत. बघा थोडं स्वच्छ वगैरे करतो, धुवून घेतो, गाड्याला पिन करतो, थोडं मेडिसिन लावतो वगैरे, थोडा आराम करतो, पुन्हा ऑर्डर लिहायला बसतो 3 वाजेपर्यंत आज. पण मार्केट बारामती नाही आसपासचा एरिया जॅम. बाकी तुमचा सपोर्ट कायमचा राहू द्या, सोडू नका. चला बाय, गुड नाईट.